रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या 68व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तसेच वर्धापन दिनाला महाड क्रांतीभूमीत येणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागतोत्सुक प्रमोद महाडिक, RPI रायगड युवक जिल्हाध्यक्ष। खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कुलदीपक शेंडे यांचे नाव आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले आहे। कुठल्याही परिस्थितीत शेंडेंना नगराध्यक्ष करायचे आहे अशी घोषणा आमदार थोरवेंनी करून विरोधकांना एक आव्हान दिले आहे। कुलदीपक शेंडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करताच कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत जल्लोष केला। कुलदीपक शेंडे यांनी नगरसेवक उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यामुळे नगरपालिकेतील कामाचा दीर्घ अनुभव त्यांना आहे। त्यांचे वडील रामदास शेंडे यांनी 2 वेळा नगराध्यक्षपद सांभाळलेले आहे। त्यामुळे कुलदीपक शेंडे यांना घरातूनच समाजसेवेचे बाळकडू मिळालेले आहे। सन 2005 मध्ये त्यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला असला तरी कुलदीपक शेंडे यांनी हार न मानता जनसेवेचा वसा घेऊन काम सुरू ठेवले होते। यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे सर्वसाधारण आरक्षण जाहीर होताच कुलदीपक शेंडे यांची नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी आमदार महेंद्र थोरवे यांनी यशवंतनगरमधील भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना जाहीर केली आहे। खोपोलीकरांनी प्रामाणिकपणे सहकार्याची भूमिका दाखवून विधानसभेच्या निवडणुकीत मोठं मताधिक्य देऊन मला आमदार केले, म्हणूनच कुटुंब प्रमुख म्हणून खोपोलीचा विकास करण्याची माझी जबाबदारी आहे। नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक शेंडे आहेत। कुठल्याही परिस्थितीत शेंडेंना नगराध्यक्ष करून खोपोलीचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास करायचा आहे असे आमदार थोरवे यांनी सांगत कुलदीपक शेंडे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे। कुलदीप शेंडे हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आहेत आणि या सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या माध्यमातून कुलदीपजींना कोणत्याही परिस्थितीमध्ये खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे। भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, उबाठा महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना आमदार थोरवेंनी कुलदीपक शेंडेंना उमेदवारी घोषणा करत विरोधकांनाच आव्हान दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।